तर मित्रांनो, आपण पाहत आहे की आता त्या दीपक खाडे या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी या ठिकाणी रेस्क्यू टीम आलेली आहे. पोलीस प्रशासनाची टीमही या ठिकाणी दाखल झालेली आहे. रेस्क्यू टीमसाठी तर या ठिकाणी बोट आलेली आहे. धनंजय कोकणे यांची टीम ही या ठिकाणी दाखल झालेली आहे. नमस्कार, मी PSI महेश पवार, घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पाटण या गावातील दीपक खाडे नावाचा मुलगा वय वर्ष 19 हा त्याच्या शेतामधील पाणी सोडण्यासाठी जे पाण्याची मोटार आहे ते ओढ्यामधून काढण्यासाठी गेला असता त्या दरम्यान तो ओढ्यामध्ये वाहून गेलेला आहे. आणि मागील 4-5 दिवसापासून पोलीस प्रशासन तसेच रेस्क्यू टीम हे त्या मुलाचा शोध घेत आहे, परंतु अद्यापर्यंत तो मुलगा मिळून आलेला नाही. तरी आज रोजी परत एकदा आम्ही त्या मुलाचा शोध घेण्यासाठी या डिंबे धरण्याच्या काठावरती जर कुठं जर मृतदेह जर आलं असेल तर ते शोधण्यासाठी आम्ही काठाकाठाने त्याचा शोध घेत आहोत. आमचे प्रयत्न सतत सुरू आहेत. धन्यवाद. तिकडं मोरी तिथं नाही येवा. या ठिकाणी आता रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे. पोलीस प्रशासनही आता लाईफ जॅकेट घालून पाण्यामध्ये उतरणार आहे. हे पहा, हे आहेत विनोदजी सोनवळे. आपत्ती व व्यवस्थापन या ठिकाणी 4 ते 5 दिवसापूर्वी, कदाचित 5 दिवसापूर्वी हे युवक पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला आहे. तर त्यासाठी प्रशासन सर्व पद्धतीने प्रयत्न करत आहे त्याला सापडण्यासाठी, परंतु अद्याप ते सापडले नाही. तर पोलीस प्रशासनच्या वतीने व पोलीस स्टेशन घोडेगाव यांच्या वतीने इथे एक रेस्क्यू टीम आलेली, त्याचे मार्गदर्शन करतात धनंजय कोकणे व PSI महेश पवार साहेब. तर या माध्यमातून आता ही रेस्क्यू बोटी मागे बघताय तुम्ही, ही पाण्यामध्ये सोडली जाणार आणि धरणाच्या पूर्ण कडेकडेला त्याचा शोध घेतला जाणार. ओके. पुढे घ्या. नाही 7 ते 8 जण असतील. किती जण लागणार त्यात? धनुभाऊ किती जण पाहिजे आतमध्ये? 8 जण ना. किती जण आहेत सांगा मग.